नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक विद्यार्थी मित्रांचं एज्युकेटर या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण टी ई टीच्या पी वाय क्यू बॅचला सुरुवात करतोय. पी वाय क्यू बॅच म्हणजे काय, तर आपण जे तुमचे पेपर झालेत 2025 आणि 2023 जे मधला तुमचा सगळा पेपर आहे, तर ह्या सगळ्या पेपरचं ॲनालिसिस जे आहे, पेपर ॲनालिसिस आपण बघणार आहोत. यामध्ये मी जे विषय तुमचे घेणार आहे त्यामध्ये परिसर अभ्यास असेल आणि सामाजिक शास्त्र पेपर 2चं. आणि आज आपला जो पी वाय क्यूचा आपण जो सिरीज सुरू करतोय त्याच्यामध्ये पहिला आपला पेपर असणार आहे आणि पहिल्या पेपरमध्ये विषय आपला परिसर अभ्यास. चला तर 2025चाच पेपर आज आपण इथं अभ्यासणार आहोत. तुम्हाला पूर्ण 30च्या 30 प्रश्नांचं विश्लेषण या आजच्या आपल्या यूट्यूब लेक्चरवर तुम्हाला मिळणार आहे आणि नंतरचे लेक्चर जे असतील ते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मिळतील. हे एक तुम्ही डेमो लेक्चर समजू शकता की उर्वरित आपले जे लेक्चर असणार आहेत बॅचमध्ये ते कशा पद्धतीचे असणार आहेत. चला तर सुरुवात करूया. तत्पूर्वी सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, सरांच्या म्हणजे एज्युकेटर ॲपची तुम्हाला लिंक मिळेल, तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर काही जर हरकत असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर सरांचा नंबर आहे, तुम्ही सरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF जी आहे तर ती मिळेल, जी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. चला तर तुम्ही बघू शकता परिसर अभ्यास पेपर 1 जो विषय आहे आपला परिसर अभ्यास, त्या विषयाचं पूर्ण एक्सप्लेनेशन किंवा आपण सगळ्या पेपर्स एक्सप्लेनेशन जे आहे तर या बॅचमध्ये घेणार आहोत. टोटल 10 पेपर्स असे 2013 पासून 2025 पर्यंतचे 10 पेपर आहेत. मध्यंतरी काही वर्षात आपला पेपर नव्हता झाला, त्यामुळे 10 पेपर तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. या 10 पेपरला आपण पूर्ण डायग्नोस्ट करणार आहोत, प्रॉपर याचं विश्लेषण करणार आहोत. लक्षात घ्या. तर ही बॅच तुम्हाला सरांच्या ॲप्लिकेशनवर म्हणजे एज्युकेशन या ॲपवर मिळणार आहे आणि बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे सीसॅट अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ओके, चला वन्स अगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत तर त्या मिळतील. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर बघा, पहिला प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. प्रश्न तसा सोपा आहे, बट जेव्हा आपण परिसर अभ्यास बघतो तर परिसर अभ्यास हा 5वीच्या आतला जो घटक आहे किंवा 5वीच्या आतला जो अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी असतो. मग त्या तुलनेमध्ये अगदी योग्य प्रश्न आहे. चला तर बघा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव. तर अजिंठा लेणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला बघायला मिळतात अजिंठा लेणी. आणि इथं तुम्हाला अजिंठा लेणीचं महत्त्व हे आहे की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लक्षात घ्या, 1983ला जेव्हा आपल्या देशामध्ये 5 वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केल्या, 5 वर्ल्ड हेरिटेज साईट्स जेव्हा डिक्लेअर केल्या तर त्या 5 वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये अजिंठा वेरूळ होत्या. लक्षात घ्या. म्हणजे आपला रेड फोर्ट झालं, त्यानंतर आपण बघतो ताजमहल आहे, त्याच्यासोबत अजिंठा वेरूळ सुद्धा होतं. आणि एवढं याचं महत्त्व आहे. आणि याचं काम जे आहे तर ते तुम्ही बघू शकता की 7 म्हणजे जे महत्त्वाचे घराणे झालेत त्या प्रत्येक म्हणजे गुप्त वंशापासून याचं काम सुरू झालंय. मग सातवाहनांमध्ये थोडं काम झालं, मग आपण बघतो वाकाटकासमध्ये थोडंसं काम झालेलं आहे. आणि याचं जे पूर्णत्वाचं काम आहे तर ते राष्ट्रकूट घराण्याने केलेलं आहे. आणि इथं जे कैलास मंदिर आहे, कैलास मंदिर जे आहे ते सगळ्यात जास्त फेमस आहे. सगळ्यात जास्त त्याचं विशेषता आहे की एका शिलेत ते बनवले, म्हणजे एका दगडात पूर्ण मंदिर तयार केलेलं आहे, कैलास मंदिर. आणि राष्ट्रकूट राजा कृष्ण 2 यांनी ते बनवलेलं आहे, कृष्णराज. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कृष्ण खूप वेळा प्रश्न आलाय हां. आणि हा प्रश्न जो आहे ना तर तो पोलीस भरतीपासून सरळ सेवा ते MPSC पर्यंत तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणी बनवलंय, मग राजा कोणत्या वंशाचा होता, कोणत्या घराण्याचा होता, याच्यावर तुम्हाला कंटिन्युअसली प्रश्न जे आहेत तर ते झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, आवाज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. चला तर मग छत्रपती संभाजीनगरला आहे अजिंठा वेरूळ. वाघूर नदीकाठी आहे. याच्यावर एक प्रश्न येऊन गेलाय, नदी कोणती आहे, तर वाघूर ही नदी आहे. हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं, याच्यावर पण प्रश्न झालेला आहे. त्यानंतर बुलढाणा, तर आपलं
खाऱ्या पाण्याच्या उल्कापातामुळे तयार झालेलं जे लोणार सरोवर आहे त्याच्यावर एक कंटिन्युअसली प्रश्न असतं. खाऱ्या पाण्याचं ते आहे, त्यामुळे प्रश्न आपल्याला येतो की ती कोणत्या पाण्याचा आहे, खाऱ्या पाण्याचा आहे, कुठे आहे, बुलढाण्यात आहे. आणि त्यासोबत आपलं पहिलं पाणथळ स्थळ सुद्धा आहे. पाणथळ स्थळ आपल्या राज्यामध्ये फक्त 3च पाणथळ स्थळ आहे. देशाचा विचार कराल तर 90+ पाणथळ स्थळ आहेत, पण इथं फक्त आणि फक्त तुम्ही बघताय की आपल्या राज्यामध्ये 3 आहेत आणि त्यातलं पहिलं जे आहे ते बुलढाण्यात आहे. त्यामुळे लोणारवर एक कंटिन्युअसली प्रश्न असतात. लोणार पण तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहे हे, त्यामुळे शक्यता कमी आहे येईल. ओके, अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे समजलेलं आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? अदृश्य व्यापार करणारी म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी वस्तू देते हे तुम्हाला दिसत नाही. अदृश्य व्यापार, शेतकरी तुम्हाला धान्य देणार ते तुम्हाला दिसणार, तर शेतकरी व्यापार एक धान्य देतोय तुम्हाला दिसतंय ते की तुम्हाला तो काहीतरी देतोय, तुम्ही त्याला काहीतरी देताय मोबदल्यात, ते तुम्हाला धान्य देतायत, तर हे दृश्य व्यापारी झाले. त्यानंतर कुंभार, तर तुम्ही पैसे देताय, कुंभार मटकी देतोय, तर हे सुद्धा दृश्य व्यापार झाला. सराफ, तर इथं पण तुम्ही काय जे देताय ते तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर एखाद्याला पैसे देताय तर तो त्याची जी स्किल आहे किंवा त्याची जी वस्तू आहे तो तुम्हाला देतोय मोबदल्यात. पण डॉक्टर तुमच्यावर ट्रीटमेंट करतात, तुम्हाला असं हातात किंवा तुम्हाला काही देत नाही ते विकत. त्यामुळे अदृश्य व्यापारी जे आहेत तर ते डॉक्टर आहे, सेवा क्षेत्रामध्ये तुम्हाला यांना घ्यायचं आहे. शेतकरी वगैरे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात, लक्षात घ्या. नेक्स्ट, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो? आता हा खूपच कॉमन सेन्सवाला प्रश्न आहे. मला वाटत नाही की या प्रश्नासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायची गरज आहे किंवा कोणता अभ्यास करायची गरज आहे. अगदी कॉमन सेन्स, सेन्स ऑफ ह्युमर आपण जो म्हणतो किंवा कॉमन सेन्स जो म्हणतो तोच इथं सफिशियंट आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला. प्रश्न विचारला की बाष्पीभवनाचा वेग ध्रुवाकडे. पहिली गोष्ट म्हणजे ध्रुवाकडे वातावरण कसं असतं, ध्रुवाकडचं तापमान कसं असतं. ध्रुवाकडचं तापमान जे असतं ते अतिशय थंड असतं, मायनसमध्ये असतं. तुम्ही आपले जे दोन्ही ध्रुव बघता, लक्षात घ्या, आपले जे दोन्ही ध्रुव बघता, ओके चला, तर आपले जे दोन्ही ध्रुव तुम्ही बघता, लक्षात घ्या, इकडचा ध्रुव म्हणा किंवा इकडचा ध्रुव म्हणा, थोडंसं असंच शेप असतो, नसेल तरी असं समजून घ्या तुम्ही. ओके, मी जे सांगते भावना को समजो. ओके, डायग्रामच्या मागे नका लागू. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की हे जे दिसतंय तुम्हाला ध्रुव, तर ध्रुवाकडे तापमान खूपच कमी असतं, म्हणजे अगदीच नगण्य असतं. कारण की सूर्याची किरणं जी आहेत ती लंबरूप पडतात, जी विषुववृत्तावर असतात पूर्णतः. त्यामुळे विषुववृत्ताचा जो भाग आहे, जसं की एशिया, आफ्रिका, जे विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहेत, आफ्रिका तर पूर्ण बऱ्याचसा भाग हा विषुववृत्तावर आहे, तर मग तिथे तुम्हाला तापमान जास्त दिसतं, वाळवंट दिसतं. पण कम्पेअर टू जे आपले पोल्स आहेत, साऊथ पोल, नॉर्थ पोल, इथं तापमान अगदीच नगण्य आहे, अगदी बर्फ असतो. आता इथं बाष्पीभवन कसं असेल, इथं बाष्पीभवन होईल का? तरी इथं बाष्पीभवन होणारच नाही. सगळ्यात जास्त बाष्पीभवनाचा वेग जो असतो, जिथं सूर्यप्रकाश असतो, जिथं तापमान जास्त असतं, तिथं बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. जिथं तापमानच नाही, लक्षात घ्या, जिथे तापमानच नाही आहे तिथं म्हणजे कसं होईल बाष्पीभवन? तर कमी जास्त, मध्यम, सौम्य, कमी कमी, अगदी कमी कमी असतं. ध्रुवाकडे बघा, विषुववृत्तावर म्हटलं तर विषुववृत्तावर जास्त असणार आहे बाष्पीभवनाचा वेग, पण ध्रुवाकडे जे आहे तर कमीच असणार आहे, कारण की ध्रुवाकडे ऊन आहेच नाही, तापमान आहेच नाही, उष्ण तापमान आहेच नाही, त्यामुळे तिथं बाष्पीभवन होणारच नाही. बाष्पीभवन म्हणजे काय असतं? बाष्पीभवन म्हणजे जेव्हा पाण्याला, म्हणजे पाण्याचं तापमान वाढतं आणि जेव्हा द्रव हे वायूमध्ये रूपांतरित होतं, त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. तर इकडे कसलं तापमानच नाही, कसं काय होईल बाष्पीभवन? नेक्स्ट, थंड प्रदेशातील हिम हे टिंबटिंब असते. थंड प्रदेशातील हिम, जसं की बघा, थंड प्रदेशातील जे देश आहेत, नॉर्वे, नॉर्डिक कंट्रीज सगळे, स्वीडन, नॉर्वे, आईसलँड, हे जे सगळे देश आहेत, आयर्लंड वगैरे, ग्रीनलँड, हे सगळे जे देश जे आहेत, तर लक्षात घ्या, तुम्हाला ग्रीनलँड आणि आयर्लंडचं एक म्हणजे इथं थोडंसं हे सांगते, लक्षात घ्या. ग्रीनलँड, तुम्हाला ग्रीनलँड नाव आहे, पण तिथं पूर्ण आईस आहे. आईसलँड, तिथं त्याचं नाव आईसलँड आहे, तिथे सगळ्यात जास्त घनता आहे वृक्षाची. हा एक मुद्दा आहे जो आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे ग्रीनलँड नाव असेल पण तिथं पूर्ण बर्फ आहे, आणि आईसलँड त्याचं नाव आहे पण तिथं वृक्षाची घनता किंवा वनांची घनता ही सगळ्यात जास्त आहे. तर हा विरोधाभास थोडंसं लक्षात ठेवा. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत देशामध्ये जे नाव त्याचं वेगळं असतं आणि त्याचं काम वेगळं असतं. तर बघा, इथं थंड प्रदेशातील हिम हे पारदर्शक नाही. आपण जो गोळा खातो बघा, तर गोळाचा जी बर्फाची लादी असते
ती पारदर्शक असते. हां, कारण की ती कार्बन डायऑक्साईडची असते. कार्बन डायऑक्साईडला जेव्हा आपण म्हणजे कार्बन डायऑक्साईड जेव्हा स्थायू रूपात जातं तेव्हा ते तसं तयार होतं. मग त्याला आपण असं घासून मग ते परत एकदा अपारदर्शक होतोच. पण तसं तर ते पारदर्शक असतं. पण बर्फाळ प्रदेशात जिथे आपण बघू शकतो थंड प्रदेशात बर्फ जे पडत असतं तर ते बर्फ पूर्णतः पांढरं स्नो आपण त्याला म्हणतो स्नो. ते कसं असतं अगदी कापसासारखं असतं. त्यामुळे ते अपारदर्शक असतं. लक्षात घ्या कसं असतं अपारदर्शक असतं. कळतंय? गेट इट? नेक्स्ट. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? बेसिक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अगदी बेसिक. जर एखादी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते, कारण की इकडे अरबी समुद्र आहे, तर ती नदी पश्चिम वाहिनी म्हणायचं. जर एखादी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, काय म्हटलं मी? जर एखादी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर तिला पूर्ववाहिनी म्हणायचं. आणि आपल्या देशामध्ये 90% रिव्हर्स, 90% नद्या ज्या आहेत तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊनच मिळतात. सगळ्यात मोठ्या नद्या आपल्या गंगा, तुंगभद्रा, यमुना, ब्रह्मपुत्रा या सगळ्या नद्या ज्या आहेत ना तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. दोनच महत्त्वाच्या नद्या आहेत, दोन किंवा आपण म्हणू शकतो की 3-4 ज्या राजस्थानमधल्या किंवा आपण म्हणू शकतो की वाळवंटातील नद्या. तसंही वाळवंटातल्या नद्या छोट्याच असतात. तर एक लक्षात घ्या, नर्मदा आणि तापी या दोन महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या आपण पश्चिम वाहिनीमधून तिला काउंट करतो. जवळपास 1300-1200 किलोमीटर, 1312 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि ही सगळ्यात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. पण आता विषय कोणाचा चालू आहे? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? पश्चिम वाहिनी नदी म्हणजे जी की अरबी समुद्राला जाऊन मिळते. लक्षात घ्या, जी की अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, तुंगभद्रा. तर आपल्याला बघायला मिळतं की तुंगभद्रा फेमस आहे. आपण बघू शकतो की जो विजयनगर साम्राज्य आहे आणि बहामनी साम्राज्य आहे या दोघांमध्ये तुंगभद्राच नदी जी असते बाउंड्री असते. लक्षात घ्या. त्यानंतर गोमती, वन्स अगेन गोमती, जे की गंगा नदीची उपनदी आहे, यमुना आणि गंगा. तर ही जी नदी आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं पूर्वेकडे वाहते. शोण नदी जी आहे ती सुद्धा पूर्वेकडे. लुणी एकच नदी आहे आणि लुणी लुप्त पण होते डायरेक्टली. ती एक अशी नदी आहे जी कोणत्याही नदीला किंवा समुद्राला जाऊन न मिळता मध्येच म्हणजे मध्येच वाळवंटामध्ये लुप्त होऊन जाते. ओके, मध्येच ती गायब होऊन जाते नदी. लक्षात घ्या, लुणी नदी जी की पश्चिमेकडे वाहते. नेक्स्ट बघा, इस्रोचं तुम्हाला फुल फॉर्म विचारलेला आहे. तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला नाही पण वेगवेगळ्या एक्झाममध्ये नीती आयोगाचा जो काही फुल फॉर्म आहे त्याच्यावर प्रश्न आला होता. कंटिन्युअसली 2 वेळा प्रश्न आला होता नीती आयोगाचा. तर इस्रोचा फुल फॉर्म विचारलेला आहे. बघा, इस्रोची जी स्थापना आहे तर ती 1969ला झालेली आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे ते बेंगळुरूला आहे. ह्याचं हेडक्वार्टर बेंगळुरूला आहे, कर्नाटक बेंगळुरूला. आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नातून आपल्याला इस्रोची स्थापना बघायला मिळते. आता इथं फुल फॉर्म विचारलेला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्बिट, नो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, नो. इंडियन स्पेस रिझर्व्स ऑर्बिट नाही, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि एन नारायण, नाव लक्षात घ्या, एन नारायण. एन नारायण सध्या याचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी एन सोमनाथ होते, त्याच्यापूर्वी सिवन होते. हां, तर हे आपल्याला फेमस आहेत हे सगळे जे महत्त्वाचे अध्यक्ष होऊन गेले. आणि प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाच्या कालखंडात काही ना काही महत्त्वाची आणि मोठी कामं झालेली आहेत. लक्षात घ्या. तर आता सध्या एन नारायण आहेत, याआधी म्हणजे सोमनाथ होते, त्याआधी सिवन होते. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना 1969ला झालेली आहे. बेंगळुरूला त्याचं हेडक्वार्टर आहे आणि त्याचं प्रक्षेपण केंद्र जे आहे ते आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा इथे आहे. कुठे? आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथं याचं प्रक्षेपण केंद्र आहे. ते सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे, त्यांचं प्रक्षेपण केंद्र कुठं आहे. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रक्षेपण केंद्र कुठे? ते ओडिसाला आहे. त्याच्यावर पण प्रश्न विचारून झालेला आहे. बट आता हे कसं आहे, तुमच्या अभ्यासक्रमाचा हा तेवढासा पार्ट नाही आहे जे पुढचं तुम्हाला मी सांगते. बट बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे, त्यामुळे मी सांगते. चला नेक्स्ट. बघा,
खालीलपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? मृदेची सुपीकता बघा, मृदेची सुपीकता गमावण्याचे खूप कारण आहेत. तुम्ही वारंवार एकच पीक वापरता, म्हणजे खूप जास्त एकच पीक करता. जसं की आमच्या गावाकडे तुम्हाला सांगते मी, म्हणजे 10-10 वर्ष 20-20 वर्ष नुसतं ऊसच घेतात त्या जमिनीमध्ये, त्याच्यात काहीच राहणार नाहीये. ओके, जर तुम्ही कार्वर एक लेखक आहेत, महत्त्वाचे लेखक म्हणजे आपण म्हणू शकतो कृषी तज्ज्ञ आहेत, जे मेक्सिकोमध्ये जे होते. त्यांचा जन्म तर तसा मेक्सिकोचाच आहे, पण त्यांचे आई वडील जे आहेत ते गुलाम होते, निग्रो गुलाम, ज्यांना आफ्रिकेतून विकत आणलं होतं. ते तिथं गुलामी करायचे किंवा कोणाच्या तरी घरी वेठबिगारी करायचे. पण अशाच मग त्यांच्या आईवडिलांना वडिलांना घेऊन नेलं जातं आणि आईंना सुद्धा घेऊन, थोड्या दिवसात आईला सुद्धा घेऊन जातात तिथून. मग ज्यांच्या घरी ते लोक काम करतात किंवा ज्याच्या घरी कारवर काम करतो त्यांनीच त्यांना वाढवलं, थोडं शिकवलं. त्यानंतर मग कारवर निघून गेले. मग ते काम करत करत शिकले आणि तिथील किंवा दक्षिण अमेरिकेतील सगळ्यात महत्त्वाचे कृषी तज्ज्ञ झाले ते. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं कंटिन्युअस जर एकच पीक घेतलं तर तुमची जमीन आहे नापीक होणार आणि असा एक वेळ येईल की तिथे तुम्ही कोणतंही पीक घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अशी पिकं घ्या जी नायट्रोजन फिक्सेशन करतील. आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे भुईमूग झालं, जे खूप जास्त त्याच्यामध्ये रायझोझोम्स असतात, लेगोमोग्लूम वगैरे, ज्याच्यामुळे तिथं नायट्रोजन वाढेल जमिनीमध्ये आणि मग नंतर जमिनीची सुपीकता आपोआप वाढेल. त्यामुळे इथं लक्षात घ्या, एकच पीक तुम्ही कायमस्वरूपी घेत असाल तर जमिनीतील नायट्रोजन कमी होतं, त्यासोबत जमिनीची सुपीकता कमी होऊन जाते. त्यामुळे पलटी पीक पद्धत त्याला म्हणतात किंवा अदलून बदलून पिकं घेणं हे सुद्धा एक उत्तम पद्धती आहे. सगळ्यात महत्त्वाचं भुईमूग, हरभरा ही जी पिकं आहेत तर ती पिकं उत्तम आहेत. तुम्ही 1 वर्ष जमिनीला ती पिकं त्या जमिनीत घ्यायची आहेत. भले मग तुमचं मळ्याचं रान असेल, म्हणजे तुम्ही खूप जास्त नगदी पिकं घेता, तरीही तुम्हाला 2 ते 3 वर्षांनी, 3 ते 4 वर्षांनी म्हणा, ॲटलिस्ट 1 वर्ष तुम्हाला भुईमूग, हरभरा ही पिकं घ्यायची आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून जमिनीची सुपीकता आपोआप वाढते. त्यानंतर इथं लक्षात घ्या, सेंद्रिय पदार्थाचे जास्त वापरणं ही चांगली गोष्ट आहे. मृदेची सुपीकता यांनी कमी होत नाही. आपण जे रासायनिक खतं वापरतो, DAP, युरिया, ही जी रासायनिक खतं वापरतो यांनी मृदेची धूप होते. ओके, सेंद्रिय खतानी होत नाही. सेंद्रियमध्ये कंपोस्ट आहे, गांडूळ आहे, कोंबडी खत आहे, शेणखत आहे, तर यांनी काय नाही होत. वेगवेगळी पिकं घेणे अगदी उत्तम पद्धत आहे. शेतीची सुपीकता जर टिकवायची असेल तर वेगवेगळी पिकं घ्याच. त्यानंतर मृदेचा सामू 60 पेक्षा जास्त असणं चांगलं आहे. ओके, 8 चांगलं असणं चांगलं आहे, पण मृदेचा सामू हा 6 किंवा 8च्या दरम्यान असणं, म्हणजे जर मृदा ॲसिडिक झाली, मृदा जर ॲसिडिक होत गेली तर मात्र धोकादायक आहे. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य टिंबटिंबच्या नियमाशी संबंधित आहे. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य कशाशी संबंधित आहे? अग्निबाणाचं जे प्रक्षेपण कार्य आहे तर ते कशाशी संबंधित आहे तुम्हाला विचारलेलं आहे. अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य कशाशी संबंधित आहे? चला सांगा. अग्निबाण आपण बघतोय की जेव्हा त्याच्यामध्ये एक प्रक्षेपक असतो आणि प्रक्षेपामध्ये खूप जास्त इंधन असतं. आता तर आजकाल क्रायोजेनिक इंधन वापरलं जातंय. तर इंधन किंवा जेव्हा आपण फायर करतो तेव्हा एक खाली येतं आणि एक वर जातं त्या स्पीडने, लक्षात घ्या. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. आता वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी वर गेलेली वस्तू आहे ती पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडणार, हा याच्याशी काही संबंधित नाही आहे. तर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम जो आहे, पहिला तर जडत्वाचा आहे. पहिला नियम जडत्वाचा आहे. जेव्हा आपण गाडीमध्ये बसलेलो असतो, जेव्हा अचानक ब्रेक लागतो तर आपण असं पुढे होतो, तर हे जडत्वाचा नियम आहे. प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, एव्हरी ॲक्शन हॅव इक्वल अपोजिट रिॲक्शन. तुमच्या प्रत्येक कृतीचं त्याचं जे उलट रिॲक्शन आहे त्याच्याबद्दल तिसऱ्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. आणि इथं जे प्रक्षेपण कार्य आहे हे पूर्णतः तिसऱ्या नियमावर रिलाय करतं. तुम्ही जेवढं, म्हणजे बंदूकची गोळी पण ते सेमच आहे तिसऱ्या नियम. तुम्ही जर ते आपल्याला मूवीमध्ये दाखवतात ते अगदी चुकीचं आहे. जर तुम्ही एक फायर केलं तर त्याच स्पीडने, लक्षात घ्या, तुमची बंदूक सुद्धा मागं येते. त्यामुळे जे रायफल्स असतात ना ते इथं ठेवले जातात. ओके, इथं ठेवून फायर केले जातात, कारण की मग जास्त हलू नये किंवा त्याचा जे ग्रिप आहे ती राहावी म्हणून, लक्षात घ्या. त्यामुळे इथं लक्षात घ्या न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. नेक्स्ट, आईस्क्रीम तयार करताना
व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? आईस्क्रीम बघा, आईस्क्रीम फक्त मैदा, पाम ऑइल, आपल्याला माहीत नसतं इन्ग्रेडियंट्स काय आहेत, आपण वाचायची ही झेहमत करत नाही, तेवढी मेहनत नाही करत, तर भयानक आहे. ओके. एक प्रश्न नेहमी MPSC विचारतं, लक्षात घ्या. एक ग्लास दूध, एक ग्लास लिंबू सरबत किंवा आंब्याचा ज्यूस, एक कप तेवढीच आईस्क्रीम, एक कप तेवढी साखर, सगळ्यात जास्त कॅलरीज कशात आहेत? तर सगळ्यात जास्त कॅलरीज जी आहेत तर ते आईस्क्रीममध्ये आहेत, लक्षात घ्या. प्रोसेस्ड आहे ते. तर थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर होतो? गोठलेला कार्बन डायऑक्साईड, गोठलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, हायड्रोजन. तुम्हाला आपण आधीच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपण आधीच हे सगळं डिस्कस केलेलं आहे, लक्षात घ्या. तर गोठलेला कार्बन डायऑक्साईड जो असतो, गोठलेला कार्बन डायऑक्साईड बर्फ आहे, लक्षात घ्या. तो गोठलेला कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू बर्फ. ओके. गोठलेला कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू काय आहे? तर बर्फ आहे. आणि इथं आईस्क्रीम जिथे आतमध्ये ठेवली असते फ्रीझरमध्ये, त्या फ्रीझरमध्ये मोठे मोठे बर्फाचे हे तुकडे असतात, लक्षात घ्या. मोठे मोठे तुकडे ठेवलेले असतात जे ते थंड राहण्यासाठी. तर जेव्हा आपण जो हवा आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे एअरमधून, जेव्हा त्याला आपण कन्वर्ट करतो तो डायरेक्टली स्थायू होऊन जातो. नेक्स्ट, रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तुम्हाला जर विचारलं की कोणती मशीन वापरतो, कोणतं यंत्र वापरतो, हा प्रश्न विचारला. रक्तातील घटक, सिरम, प्लाझ्मा वेगळं करण्यासाठी कोणता घटक वापरतो, हा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या घटक कुठला वापरतो आपण? तर घटक वापरतो किंवा आपण असं म्हणू शकतो की मशीन वापरतो सेंट्रिफ्यूज. सेंट्रिफ्यूज ही मशीन असते जी खूप स्पीडनी हे फिरत असते आणि ती काय करते? रक्तातील प्लाझ्मा, त्यानंतर रक्तातील रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट्स, सीरम सगळं वेगळं करते. आता प्रश्न हा विचारलाय की अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी, वन्स अगेन तेच आहे, अविद्राव्य स्नायू म्हणजे RBCs, WBCs, प्लेटलेट्स, हे वेगळं करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? हिमोलिसिस पद्धत नाही. डायलिसिस पद्धत जी असते ती किडनी फिल्ट्रेशनसाठी असते, लक्षात घ्या, ती सुद्धा नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अपकेंद्री पद्धत. आणि यासाठी जी मशीन वापरली जाते त्या मशीनचं नाव आहे सेंट्रिफ्यूज. मशीनचं नाव काय असणार आहे? मशीनचं नाव आहे सेंट्रिफ्यूज, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट, चला तर आपली ही PYQ बॅच परिसर अभ्यास पेपर 1 साठी. इथे तुम्हाला टोटल 10 पेपर्स जे आहेत ते माझ्याकडून एक्सप्लेन करून मिळणार आहेत. जसं आता मी हा पेपर एक्सप्लेन करते त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा भारी अजून आपण हे 10 पेपर जे आहे तर आपल्या PYQ बॅचमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. सो तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन करायचे किंवा सरांना लगेचच व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, चलो नेक्स्ट. बघा, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे होते? हिमालयातील नद्यांना पूर येतो बघा. आताच आपण अलकनंदा नदी जी आहे तिला भयानक असा, म्हणजे आता म्हणजे झाले आता तिला थोडासा वेळ, दीड वर्ष झाला असेल, अलकनंदा नदीला भयानक पूर आला होता, ज्याच्यात खूप जास्त वित्तहानी तर झाली, त्यासोबत जीवितहानी सुद्धा झाली, लक्षात घ्या. तर मग उन्हाळ्यात का नदीला पूर येतात रे? उन्हाळ्यात हिमालयातील नद्यांनाच पूर येतो. तर एक लक्षात घ्या, उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळत असतो. काय होतं? उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळत असतो आणि अचानक एखादा मोठा, खूपच मोठा, एखाद्या बिल्डिंगच्या आकाराचा किंवा त्यापेक्षाही अधिक मोठा बर्फाचा तुकडा तुटून पडतो. आणि जेव्हा तो तुटून पडतो आणि नदीत पडतो तर डायरेक्टली नदीला पूर येतो आणि हळूहळू तो सुद्धा बर्फाचा तो तुकडा जो आहे तो वितळायला लागतो. त्यामुळे अगदी भयानक अशी स्थिती निर्माण होते. तर उन्हाळ्यात पूर येण्याचे कारण आहे संप्लवण. बघा, संप्लवण म्हणजे काय असतं की एखादा स्थायू पदार्थ डाईक वायू पदार्थामध्ये कन्व्हर्जन होणं, जसं की आपली डांबरगोळी. ओके, काय म्हणतात तर त्याला इंग्लिशमध्ये? डांबरगोळी. ओके. त्यानंतर संगणन म्हणजे कसं असतं की वाफेचं परत द्रवामध्ये रूपांतरित होणं. बाष्पीभवन म्हणजे काय आहे? द्रवाचं वाफेत रूपांतर होणं किंवा वायूमध्ये रूपांतर होणं. विलयन आहे मेल्टिंग. बर्फाच्या वितळणामुळे हिमालयातील नद्यांना पूर येतो. नेक्स्ट, खालील सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? असं कसं असेल हे?
हे जरा विचारताना त्यांनी चुकीचं विचारलंय बघा. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. जो उकळीचा सांधा असतो, उकळीचा सांधा, तर उकळीचा सांधा असतो खांद्यात. ओके, आपला जो खांदा आहे तिथे उकळीचा सांधा असतो. त्यानंतर जो आपला बिजागिरीचा सांधा असतो तो असतो कोपरमध्ये. बिजागिरीचा सांधा असतो कोपरात. सरकता सांधा असतो मनगटात. ओके, सरकता सांधा असतो मनगटात. अचल सांधा असतो कवटीमध्ये. आपली कवटीची जी हडं असतात तिथं असतात अचल सांधा. आता हे काय इथं बघा, जर तुम्ही हे असं नाही असायला पाहिजे, अयोग्य पर्याय, अयोग्य जोडी असं नाही असायला पाहिजे, जोड्या जुळवा असलं पाहिजे होतं. त्यामुळे अगदी योग्य जाईल हे. ओके, काय म्हणजे कहना क्या चाहते हे बघायला लागेल मला. तर इथं लक्षात घ्या, उकळीचा सांधा बरोबर आहे खांद्यात असतो. बिजागिरीचा सांधा कोपरमध्ये असतो. ओके, बिजागिरीचा सांधा, बिजागिरी जशी असते दरवाजा, आपण एखादी खिडकी आपण बंद करतो, जुन्या खिडक्या अशा बंद करायच्या आणि उघडायच्या असायच्या, तर आपला खांदा सुद्धा किंवा आपला कोपर सुद्धा तसाच आहे. त्यानंतर सरकता खांदा आहे मनगट. बघा तुम्ही बघू शकता, सरकता खांदा आहे मनगटामध्ये. आणि अचल आपला जो पूर्ण अचल जो सांधा आहे तो कवटीमध्ये आहे. त्यामुळे एकला काय असणार, ड. एकला ड एकाच ठिकाणी आहे. बाकी पुढचे ऑप्शन बघायची गरज सुद्धा नाहीये. पुढचे ऑप्शन्स बघायची थोडीही गरज नाहीये. इथे लक्षात घ्या, काहीच गरज नाहीये तुम्हाला पुढचे ऑप्शन बघणं. त्यानंतर बाकी बघू शकता, बिजागरीचा जो आहे तर तो कोपरात आहे. सरकता सांधा जो आहे तो मनगटात आहे. आणि अचल जो आहे तर तो तुम्ही बघू शकता इथं कवटीमध्ये आहे. नेक्स्ट, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? डॉट, डायरेक्ट ऑब्झर्वेशन शॉर्ट ट्रीटमेंट किंवा डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. खरं तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन शॉर्ट ट्रीटमेंट कोर्स असं याचं नाव असतं. WHO ने सुरू केलं, लक्षात घ्या. हा प्रोग्राम जो आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आहे. याची सुरुवात जी आहे 1997ला झालेली आहे. आणि हा कोणत्या रोगासंबंधी आहे बघा? कावीळ. ओके, कावीळ जी की यकृताला होते. यकृत आपलं पिवळं होतं. त्यानंतर तुमचं बिलिरुबिन जे आहे तर ते वाढतं. विषमज्वर आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की टायफॉइड. विषमज्वर म्हणजे टायफॉइड, दुसरं काय नाही आहे. कधी कधी मुलांना समजत नाही विषमज्वर म्हणजे काय. विषमज्वर म्हणजे टायफॉइड आहे. मलेरिया आणि क्षयरोग. मलेरिया हा एक परजीवीजन्य आजार आहे, लक्षात घ्या. परजीवीजन्य आजार आहे. याचा परजीवी आहे प्लाझ्मोडियम. मलेरियाचा परजीवी प्लाझ्मोडियम आहे. आणि याचा प्रसारक जे आहे अॅनाफिलस ही मादी आहे. अॅनाफिलस मादी आहे. आणि प्रश्नाचं उत्तर आहे क्षयरोग, टीबी, ट्युबॅरक्युलोसिस हा एक जीवाणूजन्य रोग आहे. जीवाणू, पहिले हा आपल्याला मुद्दा माहीत पाहिजे की हा एक विषाणूजन्य आजार आहे, जीवाणूजन्य आजार आहे. हां, ठीक आहे. तर विषमज्वर, टायफॉइड हा सुद्धा जीवाणूजन्य आजार आहे. साल्मोनेला टायफी मुळे तो पसरतो. हां, म्हणजे साल्मोनेला टायफी हा त्याचा बॅक्टेरिया आहे. आणि दूषित अन्न दूषित पाण्यामुळे पसरतो. टायफॉइड दूषित अन्न दूषित पाण्यामुळे पसरतो. त्यासाठी कारक असणारा जो जीवाणू आहे साल्मोनेला टायफी आहे. मलेरिया हा परजीवीजन्य आजार आहे. प्लाझ्मोडियम हा परजीवी आहे. आणि लक्षात घ्या, पसरवायचं काम अॅनाफिलस करते. इथं क्षयरोग हा जीवाणू आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याचा जीवाणू आहे. आणि BCG याची वॅक्सिन आहे, लक्षात घ्या. BCG, बॅसिलस क्लॅमेटेग्लुरिन. BCGचा फुल फॉर्म बॅसिलस क्लॅमेटेग्लुरिन. म्हणजे क्लॅमेल आणि ग्लुरिन या दोघांनी मिळून या लसीचा शोध लावला होता. म्हणून त्याच लसीला त्या दोघांचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. ओके. आणि रॉबर्ट कोच, लक्षात घ्या, रॉबर्ट कोच यांनी या टीबीच्या जे बॅक्टेरियाज आहेत त्याचा शोध लावला होता. रॉबर्ट कोच. खालील बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहेत. त्यातील विसंगीत जोडी ओळखायची आहे. बांधकाम साहित्य, त्याचे मूळ स्रोत दिलेत, तर त्याच्यातील विसंगीत जोडी ओळखा. बघा, वाळूपासून काच हो, सिलिका असते, सिलिका त्याच्यापासूनच काच बनवली जाते. हां, वाळूपासून काच बनवली जाते, सिलिका असते. त्यानंतर मातीपासून वीट, अगदी बरोबर आहे. लाल माती जी असते, लाल मातीची वीट बनवली जाते. पण आता आपण बघतोय की वीट बांधकाम हे बरंचसं संपुष्टात आलेलं आहे. आता सगळीकडे ब्रिक बांधकाम जे आहेत, जे सिमेंटचे ब्रिक्स असतात मोठे मोठे, फास्ट काम होतं ना. म्हणजे 6 विटांच्या तुलनेमध्ये तेवढी ब्रिक असते. तुमची 6 विट आणि तो एक ब्रिक. पण आज म्हणजे आजकाल काम सुद्धा फास्ट झालंय त्याच्यामुळे.
विटांचं जे बांधकाम आहे ते खूपच कमी होत चाललंय दिवसांदिवस. अजून एक 5-6 वर्षांनी तुम्हाला कुठेच विटकाचं बांधकाम दिसणार सुद्धा नाही. त्यानंतर कांस्यापासून लोखंड. तर बघा कांस्यापासून ब्रॉन्झ बनतं, ब्रॉन्झ. कांस्यापासून ब्रॉन्झ बनतं आणि चुनखडीपासून सिमेंट. हा, चुनखडीपासून सिमेंट बनतं. अगदी बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. कांस्यापासून लोखंड नाही बनत. लोखंड जे आहे तर जे कथील आहे, तांबे आणि कथील, लक्षात घ्या. लोखंड कशापासून बनतं? लोखंड जे आहे तांबे प्लस कथील यांच्यापासून बनतं. ओके, ह्या गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न विचारला संमिश्रावर असतो प्रश्न. बघा, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवटांना काय म्हणतात? जिभेवरचे जे छोटे छोटे उंचवटे असतात, हा, त्यांना छोटे, अगदीच आता सरळ सरळ तुम्हाला दिसणार नाही पण मॅग्निफाईंग ग्लासने दिसतात. अगदी आपल्या जिभेवर, आपली जिभे अशी काही सपाट नसते, त्याच्यावर छोटे छोटे उंचवटे असतात. तर मग बघा, रुचिलिका, त्यानंतर रुचिकलिका, त्यानंतर रुचिकर्णिका आणि स्वाद नलिका. तर टेस्ट सुद्धा असते नक्कीच आपल्या शेंड्यावर, साईडला आणि आतमध्ये आपल्या टेस्ट बर्ड्स असतात. आणि जे टेस्ट बर्ड असतात, आपण जेव्हा अडल्ट होत असतो, जसं जसं आपण किशोर वयातून अडल्ट एजकडे जात असतो, तसे तशा आपल्या टेस्ट बर्ड वाढत असतात. आणि परत एकदा हळूहळू आपण जेव्हा 45शी गाठतो, म्हणजे 45 नंतर परत टेस्ट बर्ड जे आहेत त्या कमी कमी होत जातात. परत एकदा असा वेळ येतो की तुम्हाला टेस्टची तेवढं घेणं देणं राहत नाही. पण जेव्हा तुम्ही किशोर वय, म्हणजे किशोर म्हणजे काय, 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलं जे असतात, इथं टेस्ट बर्ड जे असतात हायली ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे आपण बघतो की त्यांना असं चमचमीत खायला आवडतं. सगळं जे चमचमीत आहे, सगळं म्हणजे जे टेस्टला छान आहे तेवढं, हेल्थशी काही संबंध नाही. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे रुचिकलिका. जे छोटे छोटे जिभेवर उंचवटे असतात त्यांना रुचिकलिका म्हणतात. काय? रुचिकलिका. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे सहकारी असतील. पूर्ण त्यांच्या क्रोनॉलॉजीवर तुम्हाला प्रश्न जो आहे तर तो विचारून झालेला आहे, परिसर अभ्यासमध्ये विचारून झालेला आहे. तुम्ही सगळे पेपर बघा, तुम्हाला कळेल. अष्टप्रधान मंडळ तर अगदी फेवरेट आहे. अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामावर प्रश्न विचारून झालेला आहे. तर महाराजांचे विश्वासू सहकारी, जबाबदारीची योग्य जोडी, अयोग्य जोडी म्हटलेलं आहे. शिवरायांचा वकील काझी हैदर, अगदी बरोबर आहे. शिवरायांचे वकील होते काझी हैदर आणि हे खूप फास्ट होते, म्हणजे यांच्या ओळखी किंवा सगळ्या गोष्टी यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी योग्य सांगायचे. त्यानंतर स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील त्यांचे विश्वासू सिद्दी हिलाल हे महत्त्वाचे सरदार होते. बघा, आरमारातील अधिकारी मोहम्मद कुलीन खान, तर नाही, मोहम्मद कुलीन खान नव्हते. पहिली गोष्ट, मोहम्मद कुलीन खान हे नेताजी पालकर यांनी जेव्हा धर्मांतर केलं होतं, जरा हे खूप महत्त्वाचं आहे बघा. नेताजी पालकर यांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा त्यांचं हे नाव होतं मोहम्मद कुलीन. पण आरमारामध्ये कान्होजी आंग्रे आहेत. ओके, तर कान्होजी आंग्रे महत्त्वाचे होते आरमारातील, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक आपण म्हणतो. इव्हन आपली इंडियन नेव्हीमध्ये, म्हणजे इंडियन नेव्हीच्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचं आरमार आहे. सगळ्यात पहिल्यांदा समुद्राचं महत्त्व आणि समुद्रामध्ये लागणारा आरमार या सगळ्याची ओळख सगळ्यात पहिल्यांदा जगात किंवा आपल्याला किंवा या आशिया खंडाला करून देणार ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पायदळातील अधिकारी नूरबेग, अगदी बरोबर आहे. ते सरदार होते पायदळातील. बघा, रियासतकार गो स सरदेसाई यांनी सीरबुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? हा सेम डिक्टो प्रश्न आधी पण आलाय टीएटीने. हा डिक्टो प्रश्न जो आहे तो यापूर्वी सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. डिक्टो कॉपी पेस्ट प्रश्न पूर्वी सुद्धा विचारलेला आहे. लक्षात घ्या, रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिरबुद्धी या विशेषणाचा वापर कोणत्या संदर्भाने केला आहे? बघा, स्थिरबुद्धी शांत, संयमी, कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा आणि विचलित न होणारा व्यक्ती, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर कोणाबद्दल लिहिलेला हा प्रश्न आहे असं सरदेसाई यांनी, महत्त्वाचे इतिहासकार आहेत, कोणाबद्दल लिहिलेलं आहे? तर बघा, त्यांनी हे लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज, नाही. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल
गो सरदेसाई यांनी सीरबुद्धी या विशेषणाचा वापर जो आहे तर तो केलेला आहे. नेक्स्ट, रामायण रामानंद सागर भारत एक खोज, द डिस्कवरी ऑफ इंडिया. बघा आपण बघतो काहीतरी 1987ला हे किंवा सिरियल आलं होतं रामानंद सागर यांचं, रामायण. आता मध्यंतरी कोविडच्या काळात ते परत टेलिकास्ट केलं गेलं, तुमच्यापैकी कोणी पाहिली असेल तर. त्यानंतर त्यासोबत एक भारत एक खोज, डिस्कवरी ऑफ इंडिया, हे सुद्धा 1988लाच सुरू झालं होतं DDवरच, दूरदर्शनवर. आणि ते कोणी केलं होतं बघा, बासू चॅटर्जी यांची महत्त्वाची आहेत, रणजी आहे, त्यानंतर ओमकेश बक्षी, रणजी ओमकेश बक्षी, ओमकेश बक्षी, रणजी, हे त्यांचे महत्त्वाचे सिरीज आहेत. ओके. त्यानंतर चोप्रा, तर यांचे म्हणजे त्यांचं चोप्रा यांचं सुद्धा तुम्ही बघू शकता, त्यांनी सुद्धा 2-3 महत्त्वाच्याच शोज त्यांनी केले होते, आता ते एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण हे सगळे DDवरचे शो आहेत. DD नॅशनल जे होतं आपलं त्याच्यावरचे, दूरदर्शनवरचे हे सगळे जे सिरियल्स तुम्हाला मी सांगते ना, ते सगळे तिथले सिरियल्स आहेत, लक्षात घ्या. ओके. महाभारत, ओके, BR चोप्रा यांचं महाभारत आहे, यांनी महाभारत रण केलं होतं DDवरच. प्रश्नाचं उत्तर आहे श्याम बेनेगल. तर बघा, रामायण रामानंद सागर आहे, तर भारत एक खोज, द डिस्कवरी ऑफ इंडिया जे पुस्तक होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकावर आधारित हे सिरियल होतं, आणि हे सिरियल जे आहे श्याम बेनेगल यांनी डायरेक्ट केलं होतं. हे सगळे डिरेक्टर्स आहेत, हे सगळे दिग्दर्शक आहेत, लक्षात घ्या. दिज ऑल डिरेक्टर्स. तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या. भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? हैदराबाद संस्थान विलिनीकरणास आपण बघतो 17 सप्टेंबर जे होती, तर आपण काय साजरा करतो, तर मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करतो. मराठवाडा मुक्ती संग्राम आपण साजरा करतो. मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करत असतो. इथं मिशन पोलो केलं आपण, मिलिटरी ॲक्शन वापरून हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन केलेलं आहे. या हैदराबाद संस्थानाचा संस्थानिक होता मीर उस्मान अली किंवा उस्मान अली. हा जो संस्थानिक होता, याला एकतर त्याचं स्वतःचं नवीनच संस्थान किंवा नवीनच राज्य किंवा देश बनवायचा होता, किंवा मग पाकिस्तानात विलीन व्हायचं होतं. एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपला देश आहे, असा देश आहे, आणि इथं मध्येच हैदराबाद संस्थान आहे. आता बघा, सांगा, या मधलाच भाग पाकिस्तानमध्ये कसा विलीन होऊ शकतो? मधला भाग विलीन होऊ शकत नाही. एक वेळेला जुनागड जो होता तो समजू शकत होतो, कारण की तो कोपऱ्यात होता, पण तिथल्या जनतेला जायचंच नव्हतं. 4 असे संस्थान होते ज्यांच्याशी आपल्याला थोडंसं अवघड पद्धतीने डील करावं लागलं, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे तो म्हणजे आपले आयरन मॅन ऑफ इंडिया सरदार वल्लभभाई पटेल यांनी. जुनागडमध्ये आपण लोकमत घेतलं. जुनागडचा संस्थानिक होता तो मुस्लिम होता, पण जनता जी आहे 95% हिंदू होती. मग लोकांचं म्हणणं होतं की पाकिस्तानात न जाता भारतासोबत राहणं. तर मग तिथे लोकांच्या लोकमतानुसार, आणि बाकी त्याचा राजा तो गेला, जुनागडचा राजा जो आहे तो गेला निघून पाकिस्तानमध्ये. त्यानंतर भोपाळचा विषय, किंवा आपण म्हणू भोपाळचा विषय, तिथे सुद्धा आपण थोडंसं वाटाघाटी करून त्यांना विलीन करून घेतलं. जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंह पाकिस्तानला वाटलं की हरिसिंह इंडियासोबत जाईल किंवा भारतासोबत जाईल, तर पाकिस्तानने त्याच्यावर अटॅक केला. मग त्यावेळेला मदत मागितली हरिसिंहने, आपल्याकडे मदत मागितली. मग इथं काही अटी आणि शर्तीवर आपण जम्मू काश्मीरला आपला भाग करून घेतला. त्यानंतर आपण बघतोय की त्यांच्या अटी शर्तीवर अजूनपर्यंत 2019 पर्यंत आपण त्याच पद्धतीने चालू होतो, जे त्या अटी शर्ती त्यावेळेला आपण मान्य केल्या होत्या. आता मात्र भारताला, म्हणजे भारतात सगळं जे भारतात सारखं आहे ते तिथं सुद्धा सारखंच लागणार. जे 370 आहे, जे स्पेशल राईट्स होते त्यांना, तर ते आपण काढून टाकलेले आहेत, लक्षात घ्या. तर हा जो हैदराबाद संस्थानाचा भाग आहे तो अगदी मध्ये आहे, तर हा पाकिस्तानात जाणं शक्यच नाही. आणि इथला जो संस्थानिक होता उस्मान अली, तो डेंजर होता, आणि त्याचा एक काझी होता, किंवा उस्मान काझी असं त्याचं काहीतरी नाव होतं, तर रजाकार त्याला म्हणायचं. तर त्याची एक वेगळी सेना होती, ज्यांनी हैदराबाद संस्थानामध्ये अगदी अहंकार पसरला होता. मग त्यांना हरवण्यासाठी डायरेक्ट आपण मिलिटरी ॲक्शन घेतली, आणि आपण बघतो की रजाकारांना हरवून
आपण हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतलं. 1991 या वर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला विचारलेल्या आहेत. खालीलपैकी मोठ्या घडामोडी कोणत्या झाल्या? तर आर्थिक उदारीकरण सुरुवात 1991ला झालं, बरोबर आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन झालं, जवळजवळ 17 देश USSR पासून वेगळे झाले, रशिया वेगळं झालं आणि सगळे देश वेगळे झाले. त्यानंतर जगातील शीतयुद्धा सुरुवात. लक्षात घ्या, शीतयुद्धाची सुरुवात जी आहे 1947ला झालेली आहे. शीतयुद्धाची सुरुवात 1947ला झालेली आहे. तर इथं अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे, जे 1991ला झालं. पण जगातील शीतयुद्ध जे आहे ते 1947 आहे, हे मात्र काय बरोबर नाही. नेक्स्ट बघा, ही आपली टेस्ट सिरीज आहे, सॉरी ही आपली बॅच आहे चुकून. तर PYQ बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुमचे पेपर 1चे परिसर अभ्यासचे 10 पेपर मी सोडवून देत आहे. तुम्हाला आपलं एज्युकल्चर हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, टेलिग्राम जॉईन करायचं आहे आणि जर काही डाऊट असेल तर सरांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता. नेक्स्ट, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या कारभाराचा कालखंड मानला जातो? आधुनिक भारत. आधुनिक भारत कशा संबंधी? आता आपण अभ्यासलेला आहे, सगळ्यांनी आधुनिक भारत अभ्यासलाय. तर आधुनिक भारत हा कशा संबंधी आहे? आधुनिक भारत हा कशा संबंधी आहे एवढं सांगा. आधुनिक भारत हा कशा संबंधी आहे? सरंजा संस्थानिक नाही. आपल्याला माहिती आहे आधुनिक भारत हा ब्रिटिशासंबंधी आहे, पण ब्रिटिश आणि त्यांच्यासोबत अजून कोण होतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे आधुनिक भारत जो आहे ब्रिटिशांसंबंधी आहे. तर ब्रिटिश आणि त्यांच्यासोबत अजून कोण होतं? तर एक लक्षात घ्या, ब्रिटिश आणि संस्थानिक, ब्रिटिश आणि संस्थानिकासंबंधी आहे. काही संस्थानं ब्रिटिश प्रांतात गेले, काही संस्थानं स्वतंत्र होते किंवा स्वतंत्र नव्हतेच, कोणी स्वतःचं काम करत होते. थोडा त्यांच्यावर ब्रिटिशांचा इन्फ्लुएन्स होता. तर पूर्ण जे आधुनिक भारत आहे तो संस्थानिक आणि ब्रिटिश यांच्याच आजूबाजूने फिरणारा आधुनिक भारत आपण अभ्यासतो. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? सो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे कोणतं जे काही एक मासिक जे आहे तर ते प्रकाशित करतो, ज्याच्यामध्ये खगोलशास्त्र, विज्ञान या सगळ्याची माहिती जी असते तर ती मुलांना दिली जाते. मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणे, मुलांमध्ये नवीन नवीन गोष्टी विचार करण्याची जिज्ञासा निर्माण करणे, यासाठी किशोर हे मासिक जे आहे, लक्षात घ्या, किशोर हे मासिक जे आहे तर ते पब्लिश केलं जातं महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम महामंडळाकडून. नेक्स्ट, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? काकोरी कट बघा, काकोरी कट त्याला आता नाव दिलेलं आहे वेगळं, काकोरी ट्रेन ॲक्शन. लक्षात घ्या, काकोरी ट्रेन ॲक्शन. काकोरी ट्रेन ॲक्शन हे नाव आता नवीन गव्हर्नमेंट आलं त्यांच्याकडे, त्यांनी नाव बदलले. हे 1925ला झालं होतं. लक्षात घ्या, काय करायचं होतं तर ह्या ट्रेनमधला खजिना, सरकारी खजिना लुटायचा होता आणि त्याच्यातून शस्त्रास्त्र विकत घ्यायची होती. तर चितगाव शहरातील हल्ला, चितगाव कट, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट करणं आणि त्याच्यातून शस्त्रास्त्र घेणं. तर सूर्यकुमार वगैरे आपल्याला बघायला मिळतात, राजकुमार बिस्मिल वगैरे वेगवेगळे याच्यामध्ये लोक समाविष्ट होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बघा, मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंग्यचित्रे कोणी काढली? मला एवढंच सांगा तुम्ही, व्यंग्यचित्रासाठी फेमस कोण होतं रे? व्यंग्यचित्रासाठी कोण फेमस होतं? अगदी म्हणजे राजकीय व्यंग्यचित्र असतील किंवा व्यंग्यचित्रासाठी फेमस कोण होतं? आपल्या सगळ्यांना एकच नाव इथे लक्षात येणार आहे, एकच नाव आपल्या लक्षात आहे व्यंग्यचित्रासाठी फेमस, ते म्हणजे प्रबोधनकार, सॉरी बाळासाहेब ठाकरे. ओके, केशव ठाकरे नाही, ओके, तर सॉरी इथं चुकीचं केशव ठाकरे, त्यांच्याच याच्यावर बाळासाहेब ठाकरे. प्रबोधनकार केशव ठाकरे हे मावळा या नावाने व्यंगचित्र काढत. प्रबोधनकार ठाकरे त्यांचेच वडील होते, लक्षात घ्या. राज्यसभा हे सभागृह नाही. बघा, राज्यसभा कलम 80 अंतर्गत समाविष्ट आहे. राज्यसभा जे आहे घटनेचे कलम 80 अंतर्गत समाविष्ट आहे. सध्या आपल्या राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 इतकी आहे, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या टोटल म्हणजे डिवायडेशन, खरं तर त्याचं डिवायडेशन जे आहे तर 20 किंवा आपण असं म्हणू शकतो की सगळेच तिथं निवडून येत नाही. 12 सदस्य जे असतात त्याच्यातले 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपतीमार्फत नियुक्त असतात, जे कला, विज्ञान, समाजशास्त्र या क्षेत्रातून त्यांना निवडून आणलं जातं किंवा त्यांना नियुक्त केलं जातं. जसं की वेगवेगळे आपण बघतो, मेरी कॉम, सचिन तेंडुलकर, अशा पद्धतीने. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, बरोबर आहे. द्वितीय सभागृह
कायमस्वरूपी सभागृह आहे, द्वितीय सभागृह आहे, पण कनिष्ठ सभागृह नाही. राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही. कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे, लक्षात घ्या. लोकसभा, कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. कनिष्ठ सभागृह हे कोणतं आहे? लोकसभा आहे. कलम 81. नेक्स्ट बघा, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत. खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत. राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात, राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची नेमणूक करत नाही. कारण की उपराष्ट्रपतीची सुद्धा निवडणूक होते, लक्षात घ्या. उपराष्ट्रपतीची सुद्धा काय होते? निवडणूक होते. कलम 64 अंतर्गत उपराष्ट्रपतीची निवडणूक असते आणि कलम 63 नुसार देशाला उपराष्ट्रपती असतात, जे राज्यसभेचे सभापती असतात, जे राज्यसभेचे सभापती असतात आणि त्यांची सुद्धा प्रॉपर निवडणूक होते. जशी राष्ट्रपतीची निवडणूक होते तशाच पद्धतीने उपराष्ट्रपतीची सुद्धा निवडणूक होते, तर त्यांची नियुक्ती होत नाही आणि इलेक्शन कमिशनच त्यांचं निवडणूक घेतं. इलेक्शन कमिशनच निवडणूक घेतं. नेक्स्ट, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विचारलेलं आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. अगदी बरोबर आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात. बिलकुल चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे. तर ते मात्र CEO करतात, लक्षात घ्या. विकास अधिकारी करत नाहीत. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते. अगदी बरोबर आहे. जर तुमच्या गावाची लोकसंख्या ही 500 पेक्षा कमी आहे तर 2 गावं एकत्र करून एक ग्रामसभा तयार केली जाते. तर हे सुद्धा बरोबर आहे. कोणतं विधान अयोग्य विचारलेलं आहे? प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 होणं, पहिले 4 होतं, याच्यामध्ये सारखं चेंज होत राहतं, लक्षात घ्या. पहिले 4 होतं, आता हे लोक 6 म्हणतायत. पण हे जे तुमचं सेंटेन्स आहे की ग्राम सेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतील म्हणजे BDO करतील, हे सफशे चुकीचं आहे. BDO करत नाही. BDO हे पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी असतात. पंचायत समितीचे ते आपण म्हणू शकतो की अधिकारी असतात, ज्यांची निवड MPSCच करते, नियुक्ती पण MPSCच करते BDOची. तर हे पंचायत समिती संबंधित आहे. आणि गट विकास अधिकारी हे आणि आपला जे ग्रामसेवक आहे त्यांच्या निवडणुकीचा काहीही संबंध नाही आहे. याच्यामध्ये आपण बघतोय की जिल्हाधिकारी किंवा CEO जे आहेत, तर CEO याची नेमणूक करतात, IMP ग्रामसेवकाची. नेक्स्ट, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? सूर्यास्तानंतर वाहणारे वारे बघा, खारे वारे किंवा मलताई वारे. खारे वारे किंवा मलताई वारे, खारे वारे किंवा मलताई वारे जे असतात तर हे दिवसा वाहतात. हे कसे वाहतात? दिवसा वाहतात. खारे वारे, मलताई वारे हे दिवसा वाहतात. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलंय की सूर्यास्तानंतर रात्री. हंगामी वारे हंगामाला असतात. तर प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे पर्वतीय वारे, किंवा या प्रश्नाचं अजून एक उत्तर असणार भूमीय वारे. भूमीय वारे, पर्वतीय वारे किंवा भूमीय वारे, लक्षात घ्या. पर्वतीय वारे किंवा भूमीय वारे जे असतात तर ते मात्र सूर्यास्तानंतर वाहतात. पर्वतीय किंवा भूमीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर कोरड्या हवामानात बाष्पीभवन होतं. उष्ण हवामानात सगळ्यात जास्त बाष्पीभवन होतं. थंड हवामानात होतं. दमट हवामानात बाष्पीभवनाची क्रिया खूप जास्त मंदावलेली असते. तुम्हाला थंड वाटेल पण नाही. दमट हवामानात बाष्पीभवनाची क्रिया जी आहे तर ती मंदावलेली असते. नेक्स्ट, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर केला? ते लोक अलिबागला गेले अभ्यास करण्यासाठी. बघा, निरीक्षण पद्धत, तुम्ही एक वस्तू घेतली आहे समोर, तिचं तुम्ही निरीक्षण करताय. प्रवास पद्धत खरं तर तेवढी येत नाही. शिक्षण म्हणजे लर्निंग असतं, जे असतं आकलन पद्धत असतं, दिग्दर्शन पद्धत असतं. या प्रश्नाचं उत्तर जे असतं, जर तुम्ही अलिबागला गेलाय स्वतः अभ्यासासाठी, 5वीच्या पूर्ण वर्गातील विद्यार्थी सगळे गेलेले आहेत, तर ती सहल पद्धत म्हणायची. याला काय म्हणायचं? सहल पद्धत. सगळेजण गेलेले आहेत, तिथं काहीतरी बघणार, काहीतरी शिकणार, सहल पद्धत आहे. अध्यापनच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आता त्याच्यावर चर्चा करत बसेल तर खूप जास्त वेळ आपला इथं जाईल 100%. तर वेगवेगळ्या अध्यापन खूप साऱ्या पद्धती आहेत. आता काही इथं नाही, आपण वेगळ्याच तुम्हाला बघू शकतो. बाय लर्निंग, कृती पद्धत आहे, वैज्ञानिक पद्धत आहे, निरीक्षण पद्धत आहे. खूप साऱ्या पद्धती आपण अध्ययन पद्धतीचा बघतो. पण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ती सहल पद्धत असणार आहे, लक्षात घ्या. चला, तर आपली परिसर अभ्यास पेपर 1 PYQ बॅच आहे. या PYQ बॅचमध्ये टोटल 10 पेपरचे आहे. तर मी तुम्हाला
सोडवून देणार आहे, एक्सप्लेशन त्याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे आणि PDF सुद्धा जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देत असते ती PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आपलं एज्युकल्चर हे ॲप आहे तर ते प्लेस्टोरवरून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. त्यासोबत काही डाऊट असेल तर सरांना व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. टेलिग्राम जॉईन करून ठेवा. या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामचे लिंक मिळेल. तुम्ही तिथून टेलिग्राम जॉईन करा आणि बाकी सगळ्या माहिती तुम्हाला त्याच तिथे किंवा त्याच टेलिग्राम चॅनलवर मिळतील. चला तर आजसाठी थांबूया इथेच. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पेपर विश्लेषणासोबत. धन्यवाद.